तर आपण पाहतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेड या नावामध्ये संभाजी महाराज यांचा उल्लेख हा एकेरी करण्यात आलेला आहे आणि त्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलंय। आपण ही दृश्य पाहतोय। अक्कलकोटमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्या कार्यक्रमामध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला। त्याच कार्यक्रमानंतर त्यांना काळं देखील फासण्यात आलं। तर डॉक्टर शिवानंद भानुसे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवानंदजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण पाहतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे, आपली भूमिका काय असणार? सर्वप्रथम प्रवीण गायकवाड यांना जे काळं फासलं गेलंय त्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि या महाराष्ट्र शासनाचाही जाहीर निषेध करतो। कारण सध्या जो जनसुरक्षा कायदा आणला तो कुठल्या तरी संघटनेला टार्गेट करणे किंवा जाणीवपूर्वक सरकारच्या विरोधात जे काम करतायत किंवा सरकारला जे प्रश्न विचारतायत त्यांना टार्गेट करण्यासाठी जाणीवपूर्वक दडपशाही करण्यासाठी हे सुरू आहे आणि त्यामुळे मी या घटनेचा निषेध करतो की जनसुरक्षा कायद्याची पहिली अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न ते संभाजी ब्रिगेड या संघटनेसाठी करतायत। त्याबद्दल मी जाहीर निषेध करतो आणि अशा पद्धतीने जर होणार असेल तर संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही। शिवानंदजी, आपण म्हणालात की सरकारला विरोध करणाऱ्यांवर मुद्दाम ह्या गोष्टी केल्या जात आहेत, तर तुमचा रोख नेमका कोणाकडे? जो जनसुरक्षा कायदा आणलाय तो कायदाच मुळात काळा कायदा आहे, तो महाराष्ट्रात हुकुमशाही आणणारा कायदा आहे आणि कडवे डावे म्हणजे कोण? कडवे उजवे असू शकत नाहीत का? म्हणजे जाणीवपूर्वक जे पुरोगामी काम करतायत, फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचे नाव घेऊन काम करतायत, संविधानासाठी काम करतायत, लोकशाही वाचवण्यासाठी काम करतायत, त्यांनी हे काम करू नये। आणि सरकारचा उद्देश मुळात RSS भाजपचा उद्देशच, कारण मुळात आपण जर विचार केला तर ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, राष्ट्रध्वजाला विरोध केला, राष्ट्रपित्याची हत्या केली, 52 वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकला नाही आणि या राज्यात दाभोळकर असतील, कलबर्गी असतील, पानसरे असतील यांच्या हत्या कुणी केल्या? तर यांनीच केल्या। म्हणजे नक्कीच शिवानंदजी, आपली भूमिका आम्हाला कळलेली आहे। धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण पाहतोय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आलेलं आहे। संभाजी ब्रिगेड या नावामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जातोय असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।